महाराष्ट्र सरकारजवळ गिरणी कामगारांच्या प्रश्नावर वारंवार पत्रव्यवहार करून मीटिंग घ्या म्हणून आम्ही सांगितलं होतं, परंतु 15 मार्चला जो GR काढला तो एकतर्फी काढला गेला। त्याच्यामध्ये कुठेही गिरणी कामगारांच्या नेत्यांना बोलवलेलं नव्हतं, काही नाही। सरकारने एक साईड हे केलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं त्या GR मध्ये एक 17 नंबर कॉलम त्याच्यामध्ये असं आहे की सेलू आणि वांगणी हे आहे ते सरकारने कोणा बिल्डरला ते दिलेलं आहे ते काम, आणि तिथे जे बांधकाम आहे त्याच्यात गिरणी कामगारांनी जावं आणि जो जाणार नाही त्याला घराचा हक्क मिळणार नाही, ही गोष्ट योग्य नाही आहे। या गोष्टीवर आम्ही विचार केला की कामगारांना याच्यातून खरं म्हणजे घरं देण्याचा सरकारचा विचारच नाही आहे, आणि म्हणून आम्ही विरोध केला। आणि विरोध केल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा 4 महिन्यानंतर मीटिंग लावली 25 एप्रिलला। त्या मीटिंगमध्ये सरकारने स्पष्ट आम्हाला सांगितलं होतं की 10 दिवसामध्ये मुंबईमध्ये कुठे कुठे जागा आहे ते आम्ही जागेच्या बाबतीत संपूर्ण त्यांना जे काय आमचं म्हणणं होतं ते सगळं सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु त्यांनी ती मीटिंग आयोजित केलेली नाही आहे। आणि पुन्हा आता जे लोक सेलू वांगणीला घेण्यासाठी काही मंडळी प्रचार करतायत त्या प्रचाराच्या विरोधात आम्हाला शेवटी भूमिका घ्यावी लागते, आणि म्हणून सगळे कामगार जे आहेत, ज्या कामगारांच्या तक्रारी आहेत ते कामगार, त्यांचे नेते सगळ्यांची एकत्रित मीटिंग या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती। आणि निश्चितच आहे की मुंबईमध्ये जागा असताना सुद्धा मुंबईमध्ये तुम्ही दुसऱ्या उद्योगपतींना मोठमोठ्यांना जागा देत आहे, आणि गिरणी कामगार हे मुंबईचं खरं म्हणजे पूर्वज ज्याला म्हणतो आपण, ज्याने मुंबईचा उत्कर्ष केला, आर्थिक राजधानी जी उदयाला आली त्याचं कारण केवळ गिरणी कामगार, मुंबईचा गिरणी कामगार आहे, आणि त्यांचे हे वारस आहेत। त्यांना जर मुंबईत घरं मिळत नसतील तर ही गोष्ट शासनाच्या दृष्टीने योग्य नाही। शासनाने याचा पुन्हा फेरविचार करून गिरणी कामगारांना मुंबईतच घरं देण्यासाठी जागा आहेत, फक्त तुमची मानसिकता बदला, एवढंच या ठिकाणी सांगायचं।